नमस्कार भक्तांनो, परमात्मा कथासागर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला। एक असा क्षण ज्यावेळी संपूर्ण पृथ्वीवर काहीतरी विचित्र घडत होतं। समुद्र अचानक अस्वस्थ झाला होता। आकाशात एक अजब शांतता पसरली होती। पक्ष्यांचे आवाज थांबले होते, जणू संपूर्ण सृष्टी एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहत होती। आणि त्या क्षणी एका घनदाट जंगलात एक शिकारी आपला बाण लक्ष्यावरती साधत होता। त्याला माहित नव्हतं की तो ज्या दिशेने बाण सोडणार आहे तिथे कोण आहे। तो हरिण नव्हता, तो एक साधा मनुष्य नव्हता, तो होता स्वतः श्रीकृष्ण। आणि काही क्षणात तो बाण इतिहास बदलणार होता। एका युगाचा अंत होणार होता आणि एका नवीन युगाची सुरुवातही होणार होती। पण प्रश्न असा आहे, इतक्या महान सर्वशक्तिमान श्रीकृष्णाचा शेवट असा साधा कसा झाला? त्या एका बाणामागे नेमकं कोणतं रहस्य होतं? कोणत्या शापाने आणि कर्माने हा क्षण घडवला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णाच्या मृत्यूमागचं संपूर्ण सत्य। एक अशी कथा जी फक्त मृत्यूची नाही तर कर्म, शाप आणि नियमाच्या अटळ नियमांची आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग, महाभारत युद्ध संपलं होतं। कुरुक्षेत्रावरची धूळ खाली बसली होती। अधर्माचा नाश झाला होता आणि धर्माचा विजयही झाला होता। पण या विजयामागे एक खोल वेदना दडली होती। तुटलेले रथ, रक्ताने माखलेल्या तलवारी आणि अजूनही हवेत घुमणारे त्या युद्धातील आक्रोश। पांडव जिंकले होते, पण त्यांनी आपले कित्येक आप्त गमावले होते। आणि या सगळ्याच्या मध्यभागी शांत उभे होते श्रीकृष्ण, ज्यांच्या चेहऱ्यावरती समाधान होतं, पण मनात त्यांना येणाऱ्या काळजीची पूर्ण जाणीव होती। युद्धानंतर गांधारी दुःखाने विदीर्ण होऊन श्रीकृष्णांसमोर उभी राहिली। तिच्या मनात असह्य वेदना आणि राग उसळत होता। ती थरथरत म्हणाली, हे कृष्णा, तू देव आहेस ना, मग हे सर्व थांबवलं का नाहीस? तिच्या त्या आक्रोशातून तिने शाप दिला, जसा माझा वंश संपला तसाच तुझा यादव वंशही नष्ट होईल। त्या क्षणी वातावरण स्तब्ध झालं, पण श्रीकृष्णाने तो शाप शांतपणे स्वीकारला, कारण त्यांना माहित होतं काळाचा नियम अटळ असतो। काळ पुढे सरकत गेला। द्वारकेत यादव वंश दिवसेंदिवस अधिक सामर्थ्यवान होत गेला। संपत्ती, बल आणि श्रीकृष्णांचा सहवास यामुळे त्यांच्या मनात हळूहळू अहंकार वाढू लागला होता। आपल्याला कोण हरवणार हा गर्वच त्यांच्या विनाशाचं कारण ठरला। एक दिवस द्वारकेत नारद, विश्वामित्र आणि कण्व असे महान ऋषी आले। पण काही यादवांनी त्यांच्या सन्मानाऐवजी त्यांची थट्टा करण्याचं ठरवलं। त्यांनी सांबा, श्रीकृष्णाचा पुत्र, याला स्त्रीसारखं सजवलं आणि ऋषींसमोर उभं करून हसत विचारलं, ही स्त्री काय जन्म देईल? त्या क्षणी ऋषींच्या डोळ्यात राग चमकला। त्यांनी शाप दिला, याच्या पोटातून लोखंडाचा मुसळ जन्मेल आणि तोच तुमच्या वंशाचा नाश करेल। काही दिवसांनी शाप खरं ठरलं। सांबाच्या पोटातून लोखंडाचा मुसळ जन्माला आला। यादव घाबरले। त्यांनी तो मुसळ तोडून त्याची बारीक पूड केली आणि समुद्रात फेकून दिली। पण नियती अटळ होती। समुद्राने ती पूड परत किनाऱ्यावर आणली आणि त्या ठिकाणी उगवलं एक साधं दिसणारं पण भयंकर गवत, जे पुढे त्याच्या अंताचा शस्त्र बनणार होतं। काळ पुढे गेला आणि मग एक दिवस सगळे यादव समुद्रकिनारी एकत्र आले। सुरुवात आनंदाने झाली, हास्य, गाणी, मद्यपान, पण हळूहळू वातावरण बदललं।
छोट्या वादळातून मोठं भांडण झालं आणि अचानक ते एकमेकांवरती तुटून पडले. त्यांनी जमिनीवरचं गवत उचललं आणि ते क्षणात लोखंडासारखं कठीण झालं. त्या क्षणी वेळ जण थांबली होती. पहिला प्रहार, मग दुसरा भावा भावाला मारत होता. मित्र मित्राचा शत्रू झाला होता. समुद्राच्या लाटा जोरात आदळत होत्या. आकाश काळं पडलं होतं आणि काही क्षणात संपूर्ण यादव वंश स्वतःच्याच हाताने नष्ट झाला. हे सगळं श्रीकृष्ण शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख नव्हतं, कारण त्यांना माहित होतं हीच नियती आहे. यादवांच्या अंतानंतर बलराम समुद्रकिनारी बसले. त्यांनी ध्यान लावलं आणि त्यांच्या शरीरातून दिव्य शेषनाग प्रकट होऊन समुद्रात विलीन झाला. कारण बलराम हे शेषनागाचे अवतार होते. आता श्रीकृष्ण पूर्णपणे एकटे झाले होते. त्यांनी हळूहळू त्या जागेकडे शेवटचं पाहिलं जिथे एकेकाळी त्यांचं कुटुंब, आनंद, हसू होतं. आणि मग ते जंगलाकडे निघाले. प्रत्येक पावलागणिक त्यांच्या आयुष्याच्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहत होत्या. गोकुळातील बालपण, वृंदावनातील लीला, मथुरेतील संघर्ष आणि द्वारकेतील राज्य. त्यांनी एका शांत झाडाखाली बसून ध्यान लावलं. त्या क्षणी जंगलात एक विचित्र शांतता पसरली. पक्ष्यांचे आवाज थांबले. वारा मंद झाला. जणू संपूर्ण सृष्टी त्या क्षणाची वाट पाहत होती. त्याच वेळी जरा नावाचा एक शिकारी तिथे शिकार शोधत फिरत होता. त्याला दूर काहीतरी चमकत दिसलं. त्याला वाटलं तो हरिण आहे. क्षणभर त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्याने बाण उचलला, लक्ष्य ठरवलं आणि बाण सोडला. तो बाण जाऊन लागला श्रीकृष्णाच्या पायाला. क्षणात सगळं शांत झालं. जरा जवळ आला आणि जेव्हा त्याला समजलं की त्याने कोणाला मारलं आहे, तो घाबरून थरकापू लागला. तो रडत म्हणाला, प्रभू, मला माफ करा. पण श्रीकृष्ण शांतपणे हसले. त्यांनी त्याला समजावत म्हटलं, हे सगळं आधीच ठरलेलं होतं. तू काही चुकीचं केलं नाहीस. त्यांनी पुढे सांगितलं, तू मागच्या जन्मात बाली होतास आणि मी राम होतो. त्यावेळी मी तुला लपून मारलं होतं. आज तेच कर्म परत आलं. आता तुझंही मोक्ष होईल. हे ऐकून जरा शांत झाला. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. वारा थांबला होता. समुद्र शांत झाला होता. आकाशात दिव्य प्रकाश पसरला होता. देवता प्रकट झाल्या होत्या. फुलांचा वर्षाव सुरू होता. जणू संपूर्ण सृष्टी त्या दिव्य क्षणाची साक्ष देत होती. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरती एक शांत दिव्य स्मित होतं आणि त्यांनी हळूहळू आपला देह सोडला. त्या क्षणी द्वापरयुगचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली. दूर हस्तिनापूरमध्ये अर्जुनाला अस्वस्थता जाणू लागली. तो लगेच द्वारकेत पोहोचला, पण खूप उशीर झाला होता. द्वारका हळूहळू समुद्रात बुडत होती. त्याने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची शक्ती कमी झाली होती, कारण श्रीकृष्ण आता त्यांच्या सोबत नव्हते. त्याला जाणवलं, माझी ताकद माझी नव्हती, ती श्रीकृष्णामुळे होती. आणि काही क्षणात संपूर्ण द्वारका समुद्रात नाहीशी झाली. मित्रांनो, ही कथा फक्त एका देवाच्या मृत्यूची नाही. ही कथा आहे कर्माच्या अटळ नियमांची, अहंकाराच्या अंताची आणि नियतीच्या सत्याची. आपण कितीही मोठे झालो, कितीही शक्तिशाली झालो, तरी वेळ आणि कर्म यांच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. श्रीकृष्णाचा मृत्यू हा शेवट नव्हता. तो एक संदेश होता. जीवनात काहीही कायमचं नसतं आणि जे काही घडत असतं ते नियमानुसारच घडत असतं. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.